हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी श्रावणी. सो आजचा व्हिडिओ असणार आहे हाऊ टू एडिट यूट्यूब व्हिडिओज. एडिटिंग खरंच एक मजा आणि एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. बट काही जे बिगिनर्स आहेत त्यांना हा जो कन्सेप्ट आहे ना खूप डिफिकल्ट वाटतो. बट प्लीज टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप गाईड देणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट देणार आहे व्हिडिओ एडिटिंगच्या रिलेटेड. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अँड नाव वी शुड स्टार्ट विथ व्हिडिओ. मला सांगणार आहे की मी कोणता सॉफ्टवेअर यूज करते व्हिडिओ एडिट करण्यासाठी. सो आत्ता मी प्रीमियम प्रो यूज करते. स्टार्टिंगचे माझे जे व्हिडिओज होते, जे माझे व्लॉग्स होते, ते मी इनशॉट ॲपवर एडिट करायचे. सो डिफरंट टाईप्स ऑफ ॲप्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत मोबाईलमध्ये, जसं की इनशॉट, कॅपकट, VLLO, व्लो, आय डोंट नो हाऊ टू प्रोनाउन्स. VLLO ॲप आहे. देन विटा ॲप आहे. विटा ॲप आहे मी बेसिकली टेम्पलेट्स खूप छान भेटतात त्यात. सो मी विटा ॲप ते यूज करते. अजून भरपूर ॲप्स आहेत जे तुम्ही यूज करू शकतात. बट मेन इनशॉट आणि VN आहे, जे अँड्रॉइड फोनवर पण अवेलेबल आहेत. अँड आय यूज माय अँड्रॉइड फोन टू एडिट माय व्हिडिओज. सो द फर्स्ट स्टेप इज इम्पोर्ट व्हिडिओज. व्हिडिओ एडिटिंग ॲपमध्ये न्यू प्रोजेक्ट हा ओपन करा. सो जेव्हा प्रोजेक्ट आपला ओपन होतो तिथे एक खाली टाईमलाईन असतो. तिथे आपले जे क्लिप्स आहेत ते तिथे ड्रॅग करायचे आहेत. सो टाईमलाईन बेसिकली हे आहे की जिथे आपण आपले क्लिप्स, ऑडिओ, टेक्स्ट, इफेक्ट्स, ट्रान्झिशन, PIP, एव्हरीथिंग वॉट नॉट, आपलं ते सगळं आपल्या टाईमलाईनवर असतं. आणि तिथे आपण एडिट करतो. सो त्याला आपण टाईमलाईन म्हणतो. सेकंड स्टेप, ट्रिम अँड कट. एकदा आपण आपले जे सगळे क्लिप्स आहेत टाईमलाईनवर आणल्यावर आपला जो ट्रिम अँड कटचा पार्ट चालू होतो. सो ट्रिम अँड कट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट रोल करतो, जिथे आपण आपले जे अनवॉन्टेड पार्ट्स असतात आपल्या क्लिपमध्ये ते आपण डिलीट करतो. सो अनवॉन्टेड पार्ट्स म्हणजे काय, ज्यात आपण फिलर वर्ड यूज करतो, जसं की देन बट अँड जे आपण असे वाले जे यूज करतो ना त्याला फिलर्स वर्ड्स म्हणतात. आपल्याला ते डिलीट करायचे असतात. सो हे फक्त परफेक्ट टायमिंगसाठीच नसतं, बट आपल्या व्हिडिओला मोर एंगेजिंग करण्यासाठी पण मदत करतं. सो द थर्ड स्टेप इज ट्रान्झिशन. सो एक क्लिपमधून ते दुसऱ्या क्लिपमध्ये आपल्याला एक स्मूथ शिफ्ट दाखवायचा असतो ना, तेव्हा आपण ट्रान्झिशन यूज करतो. सो काही फेमस ट्रान्झिशन्स पण आहेत, जसं की फेड, डिझॉल्व, देन झूम इन, झूम आउट, देन राईट, लेफ्ट जे शिफ्ट होतं, देन ते सर्कलमध्ये झूम इन, झूम आउट काइंड ऑफ होतं. सो हे ट्रान्झिशन्स आहेत. मी जे ट्रान्झिशन्स आहेत माझ्या ब्लॉग्समध्ये मी मोस्टली यूज नाही करत. तिथे मी एक नॅचरल ट्रान्झिशन जो असतो ना, लाईक आपण कॅमेराला असं टच करतो आणि एक प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर आपण पोचतो, ते काइंड ऑफ ट्रान्झिशन मी यूज करते ना, की असेवाले ट्रान्झिशन्स. असेवाले जे ट्रान्झिशन आहे जे फेड कटवाले ते मी माझ्या शॉर्ट फॉर्मॅट व्हिडिओजमध्ये, जसं की मिनी व्लॉग और जे माझे इंस्टावरचे रील्स आहेत, यूट्यूब शॉर्ट्स आहेत, तिथे मी ट्रान्झिशन्स यूज करते. तर द स्टेप 4 इज टेक्स्ट अँड टायटल. सो व्हिडिओ हा तर एक पॉवरफुल अटेन्शन ग्रॅबर तर आहेच, त्यासोबत टेक्स्ट पण हा एक इम्पॉर्टंट पार्ट रोल करता आपल्या व्हिडिओचा. सो जसं की मी इथे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 असेल इथे, जिथे तुमचं व्हिज्युअल अटेन्शन ग्रॅब होतं आहे. सो तसंच जसं की टायटल, सब टायटल्स, देन काही वर्ड्स जे इम्पॉर्टंट असते ते असे पॉपअप होतात. ते एक व्हिज्युअली लोकांचे जे अटेन्शन्स आहेत ते ग्रॅब होतात. टेक्स्टमध्ये तुम्ही जे फॉन्ट्ससोबत एक एक्सपेरिमेंट करू शकतात. आणि हे फॉन्ट्स आहेत ना तुम्ही एका वेबसाईटमधून पण डाउनलोड करू शकता, जसं की द फॉन्ट, देन गुगल फॉन्ट्स करून पण आहे. इथे फ्रीमध्ये तुम्हाला फॉन्ट्स भेटू शकतात. सो डू यूज दॅट. अँड द इम्पॉर्टंट पॉईंट इज की जेव्हा तुम्ही टेक्स्ट ॲड करत असाल ते एक नीट अँड रीडेबल असला पाहिजे. बिकॉज जर एकदम क्लस्टर्ड, एकदम घिचपिडे टाईप असेल तर लोकांचं अटेन्शन जराही ग्रॅब नाही होणार आहे आणि ते डिरेक्टली इग्नोर करून टाकतील जे तुम्ही बोलतायत. सो नीट अँड रीडेबल टेक्स्ट असले पाहिजे. स्टेप 5 इज म्युझिक अँड साऊंड इफेक्ट. सो हा जो पार्ट आहे ना तो माझा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. जेव्हा पण मी एडिटिंगला बसते तेव्हा, जसं मी तुम्हाला सांगितलं की टेक्स्ट हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आपल्या व्हिडिओसाठी, तसंच आपलं म्युझिक अँड साऊंड इफेक्ट पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आपल्या व्हिडिओसाठी, जिथे आपण आपल्या ऑडियन्सचं अटेन्शन ग्रॅब करतो. लेट्स टेक एन एक्झाम्पल. सो आपण एक समजा तुमचा एक व्लॉग असेल आणि त्यामध्ये एक क्लिप असेल जिथे तुम्ही लॅपटॉप घेऊन वर्क करत असाल आणि तिथे काहीच व्हॉइस ओव्हर, काही साऊंड नाही, पण तिथे तुम्ही एक सुदिंग
म्युझिक बॅकग्राऊंड जर तुम्ही ॲड केलं ना ते खूप एक कनेक्टिव्ह फील करेल. आय डोंट नो बट मला फील करतं. सो म्युझिक ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट अँड त्यासोबत साऊंड इफेक्ट पण. मला सांगते की मी कोणते साऊंड इफेक्ट्स माझ्या व्लॉग्समध्ये मोस्टली यूज करते. फर्स्ट इज पॉपअप, सेकंड इज कार्टून विंक, थर्ड इज टाइप रायटिंग, फोर्थ इज मॅक, फिफ्थ इज मॅक वॅक, सिक्स्थ इज सस्पेन्स. हे जे 6 साऊंड इफेक्ट्स आहे ते मी भरपूर यूज करते माझ्या ब्लॉग्समध्ये. सो म्युझिक्स मी यूट्यूब लायब्ररीमधून यूज करते. तुम्ही एक वेबसाईट आहे जो पेड आहे टिमॅटिक करून आय गेस, तुम्ही इनशॉर्ट पण यूज करू शकतात. सो इनशॉर्टमध्ये कसं आहे, जे ओनरचा जो इन्फो असतो ते आपल्याला कॉपी करून आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ते पेस्ट करावं लागतं सो दॅट आपल्याला ते कॉपीराइट लागणार नाही. अँड द लास्ट स्टेप इज कलर करेक्शन अँड फिल्टर्स. सो आपल्या व्हिडिओला एक सिनेमॅटिक टच द्यायचा असेल सो आपण तेव्हा कलर ग्रेडिंग करतो, कलर करेक्शन करतो. ओके, कधी कधी आपले फुटेजेस असतात, कधी कधी हाय एक्सपोजर्स असतात. म्हणजे आपला जो व्हिडिओ एकदम वाईट दिसतो ना, सो दॅट इज हाय एक्सपोजर. आणि एकदम काळा काळा दिसतो आपला व्हिडिओ, तो आहे लो एक्सपोजर. सो आपल्याला एक्सपोजर एकदम मिडलमध्ये ठेवायचं असतं. सो तिथे आपण कलर करेक्शनचं वर्क करू शकतो. शॉर्टमध्ये ॲडजस्ट करून असं वर्ड असेल सो त्यामध्ये जाऊन तुम्ही करेक्ट करू शकतात तुमचे व्हिडिओ क्लिप्सला. जसं एक्सपोजरसोबत तुम्ही खेळू शकतात, हायलाईटसोबत खेळू शकतात, सॅच्युरेशनसोबत खेळू शकतात, कॉन्ट्रास्ट, व्हाईट, ब्लॅक जे बॅलन्स करायचं असेल ते तुम्ही करू शकता. आय जेन्युइनली से दॅट तुम्ही तुमचा जो क्लिप आहे, जो तुमचा व्हिडिओ आहे तो तुम्ही थोडा नॅचरल ठेवा, ओव्हर कलर करेक्शन करू नका. सो मला पण जास्त कलर ग्रेडिंग, कलर करेक्शन वगैरे वगैरे ते येत नाही. सो जेवढं मला जमतं मी तेवढंच करते, बट आय ट्राय टू कीप इट नॅचरल. अँड द सेकंड ऑप्शन इज फिल्टर्स. जर तुम्हाला कलर करेक्शन म्हणजे लाईक एक्सपोजर वाढवणं, कमी करणं हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फिल्टर्स यूज करू शकता. फिल्टरचाही ऑप्शन असतो सो ते तुम्ही यूज करू शकतात. बट फिल्टर्स पण अननॅचरल लुक देतो. सो आय ट्राय की तुम्ही थोडंफार कलर करेक्शन, कलर ग्रेडिंग तुम्ही करू शकतात. अँड अजून एक पार्ट आहे जो मी ॲड नाही केले बट मला सांगायला आवडेल की एक्सपोर्ट आपण कसं करू शकतो. तर व्हिडिओ एक्सपोर्टच्या वेळी जेव्हा तुम्ही व्हिडिओ 4K और मे बी 30 FPS और 60 FPS वर शूट केलं असाल, एक्सपोर्टच्या वेळी तुम्हाला 1080p FPS तुम्हाला 30 to 60 ठेवायचं आहे. अँड ते खूप हेल्प करतं लाईक बेस्ट क्वालिटी देण्यासाठी. सो आता वेळ येतं इम्पॉर्टंट पॉईंटचा जो मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये सांगितलेलं. मी भरपूर व्लॉग्स, व्हिडिओज बघते. सो मला ना आयडिया येतं की लोक कशी एडिट करतात. सो हे जे तुम्ही स्टेप्स आहेत ते फर्स्ट तुम्ही शिकून घ्याल ना, तेव्हा तुम्ही व्हिडिओ सगळ्यांचे बघा. मग तुम्हाला आयडिया येईल की ते लोक कसे कट करतात, कोणते म्युझिक यूज करतात, कोणते साऊंड इफेक्ट यूज करतात, कलर ग्रेडिंग कसं करतात, एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल जेव्हा तुम्ही प्रॉपरली एडिट करायला शिकाल. लाईक बेसिक जरी शिकायला तेव्हा तुम्हाला कळेल की यूट्यूबर्स, वेगळे यूट्यूबर्स त्यांचे व्हिडिओज कसे एडिट करतात. अँड सेकंड थिंग इज पिंटरेस्ट. पिंटरेस्टवर भरपूर आयडियाज तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओ एडिटिंगचे रिलेटेड. त्यामध्ये फॉन्ट्स रिलेटेड सांगितलं जातं, म्हणजे त्याला कसे क्लिप्स आपण एडिट केले पाहिजे ते सांगितलं जातात, कोणते साऊंड इफेक्ट यूज केले जातात ते पण सांगितलं जातं. सो पिंटरेस्ट हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्ही भरपूर एक व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड तुम्ही शिकू शकतात. सो मी होप करते की हा गाईड तुम्हाला युजफुल पडला असेल. अँड द वन थिंग इज की तुम्ही जो व्हिडिओ एडिटिंगला आहे ना रेग्युलरली प्रॅक्टिस करा, तेव्हाच तुम्ही इम्प्रूव्ह होणार. जर तुम्ही स्किप करत असाल की मला हे जमत नाही जमत आहे, शिका. यूट्यूबवर भरपूर काय शिका अँड त्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह व्हा. ओके, जर अजून काही क्वेश्चन्स असेल तर कमेंट करा. आणि लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. टिल देन, बाय बाय.